वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जे देशाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहेत, अशा देशामध्ये 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत. त्याचे फॉर्म सध्या सुटलेले आहेत. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची ही जी संधी आहे, तर ज्या मुलींचं वय 10 ते 12 वर्ष आहे आणि 13 ते 15 त्यांना ही संधी आहे. तर डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे किंवा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल नेमके काय असतात. जसं आपल्याला 2025-26 साठी हे फॉर्म सध्या सुटलेले आहेत. देशभरामध्ये 5 आरएमएस स्कूल आहेत. त्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये बेळगाव आणि बेंगलोर या ठिकाणी 2 आहेत. राजस्थानमध्ये अजमेर आणि डोलपूर या ठिकाणी आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये शिमला या ठिकाणी हे आरएमएस स्कूल आहे. तो आरएमएस स्कूलचे हे जे फॉर्म आहेत हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की हे कोणी भरायचे, त्यासाठी वयाची अट काय आहे, फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा आहे. आर्मी स्कूल देशामधले टॉपचे स्कूल मानले जातात की जे मुलांना डिफेन्समध्ये शिक्षण देतात. मग ह्याच्यामध्ये आरक्षण काय राहतं आणि जे डिफेन्समध्ये पालक आहेत त्यांच्या पाल्यासाठी याच्यामध्ये चांगल्या सुविधा किंवा चांगल्या त्या ठिकाणी आरक्षण किंवा रिझर्वेशन हे जास्त प्रमाणात राहत. पण जे डिफेन्समध्ये नाहीयेत त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये साधारण जे काही जागा आहेत त्याच्याबद्दलही आपण सगळ्या गोष्टी बोलणार आहोत. देशामधली टॉपची एक्झाम राहते आणि जर आपण लवकरात लवकर फॉर्म भरला आर्मीचा तर आपल्याला जे सेंटर आहे ते महाराष्ट्रामधले एकमेव सेंटर आपल्याला आर्मी कॅम्प पुणे या ठिकाणी मिळतं. तर हे महत्वाचं आहे. तर बघूया आपण त्याच्यामध्ये. तर आर्मीसाठी हे जे फॉर्म सुटलेले आहेत मुलींसाठी या परीक्षांमधून, म्हणजे आर्मीची जी एक्झाम होणार आहे त्याच्यामधून मुलांना 6th आणि 9th ऍडमिशन मिळतं. त्यासाठी एलिजिबिलिटी आपण पाहूया. त्याच्यामध्ये इयत्ता 6वी साठी ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्या मुलींचं वय 10 ते 12 असणं आवश्यक आहे. यासाठी छोट्या गटासाठी 10 ते 12 गटासाठी ज्या मुलींचं वय 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 या दरम्यान किंवा या तारखेला असेल तर आपल्याला इयत्ता 6वी साठी फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे ही जन्मतारीख काही मुलांची 4थी-5वीच्या साधारण ही परीक्षा मुलांना 4थी-5वीला किंवा 5वी-6वीला देता येतं. काही मुलांचं 4थीमध्ये वय बसू शकतं, काही मुलांचं नाही बसू शकत, 4थीला-5वीला बसू शकतं. त्याचबरोबर इयत्ता 9वी साठी ज्यांना प्रवेश परीक्षा द्यायची त्या मुलांचे 13 ते 15 असलं पाहिजे. त्यांची जन्मतारीख दिली आपल्याला की 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012 या दरम्यान मुलांची जन्मतारीख असली पाहिजे किंवा या तारखेला असली पाहिजे. तर आपल्याला इयत्ता 9वी साठी ही परीक्षा देता येते. तर इयत्ता 9वी साठी ज्या जागा असतात त्या वॅकन्सीवर डिपेंड असतात. इयत्ता 6वी साठी जागा आहे त्या फुल असतात. आता ह्या ज्या वयाची आपण अट पाहिली याच्यामध्ये पालकांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या पाल्यासाठी वयामध्ये 6 महिने सवलत दिली जाते. आता बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर आता मी सांगितलं की याच्यामध्ये जे वयाप्रमाणे बघितलं तर काही मुलांना हा 4थीमध्ये पण परीक्षा देता येते, काही मुलांना म्हणजे 4थी-5वी हा चान्स बसतो, काही मुलांना 5वी-6वी. ठीक आहे, तो 4थीला जरी आपण ही परीक्षा दिली तर विद्यार्थी परीक्षा पास होऊन किंवा निकाल लागून पुढचं ऍडमिशन होईपर्यंत तो 5वीला गेलेला असतो. त्याच्यामुळे इथं एवढं काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी दिलेलं की विद्यार्थी 5वी पास असला पाहिजे, रिकग्नाइज गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकला असलेला पाहिजे. तर मोस्टली मुलं आपले सगळे खाजगी जरी शाळा असल्या तरी त्या गव्हर्नमेंट रिकग्नाइज स्कूल असतात. त्याचबरोबर त्याची जी एंट्रन्स एक्झाम असणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. ह्याची जी प्रवेश परीक्षा राहते साधारण डिसेंबरमध्ये राहते. याची तारीख त्यांनी दिलेली नाहीये. तर फॉर्म तर ओपन झालेले आहेत. फॉर्म भरण्यासाठी आपल्याला त्यांनी वेबसाईट दिली आहे. या वेबसाईटवरती आपण चेक करणार आहेत की फॉर्म कसा भरायचा आहे, सुरुवात कशी करायची आहे. यासाठीची एक्झाम घेतली जाते. 200 मार्काचा हा पेपर राहतो मुलांचा इयत्ता 6वी साठी आणि इयत्ता 9वी साठी. तो इयत्ता 6वी साठी जो पेपर आहे त्याचा जो सिलेबस आहे तो 5वी लेवलचा आहे. 5वी लेवलचा असं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, जीके, मॅथमॅटिक्स, गणित आणि इंग्लिश ही भाषा विषय त्याच्यामध्ये आहेत. 6वीचा हा जो पेपर आहे मुलांचा इंग्लिश आणि हिंदी या माध्यमातून राहतो आणि आता 9वी जो पेपर आहे तो इंग्लिश, हिंदी, हिंदी ग्रामर, सोशल सायन्स म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मॅथमॅटिक्स आणि सायन्स असे विषय याच्यामध्ये आहेत 200 मार्काला. हा फक्त इंग्लिशमधून राहतो. त्यानंतर आता बघूया की ह्यामध्ये रिझर्वेशन कसे आहेत. तर आपल्याला माहिती टोटल 5 स्कूल आहेत आणि साधारण प्रत्येक 5 स्कूलला आपण 100 तरी जागा, 100-90 अशा जागा राहतात. त्याच्यामधून 500 जागा पकडल्या पूर्ण देशामधून. त्यामधल्या 70% जागा ह्या JCOOR, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एक्स सर्व्हिसमॅन यांसाठी राहतात, त्यांच्या पाल्यासाठी राहतात. 30% जागा ह्या रिटायर्ड ऑफिसर्स त्यांच्या पाल्यासाठी किंवा वॉर्ड्स ऑफ सिव्हिलियन्स म्हणजे जे सामान्य नागरिक आहोत, आपण डिफेन्समध्ये नाही आहेत, व्यापारी आहोत, शिक्षक आहोत, शेतकरी आहोत, तर अशा पालकांच्या पाल्यासाठी म्हणजे 30% जागा याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर 50 सीट्स ज्या आहेत ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांच्या पाल्यासाठी 50 सीट्स त्याच्यामध्ये राखीव राहतात. आता ह्या आपण 3 मेन कॅटेगरी पाहिल्या, 70%, 30% आणि हे 50 सीट्स. तर ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये 27% जागा ओबीसी साठी, 15% जागा SC साठी आणि 7.5% जागा ST साठी याच्यामध्ये राहतात. ओके, आता आपण पाहिलं त्यामध्ये टोटल 10%. आता मुलींसाठी पाहूया की ह्याच्या टोटल जेवढ्या जागा आहेत त्यातल्या 10% सीट्स म्हणजे साधारण मॅक्झिमम 30 जागा
5 स्कूलमध्ये मिळून ह्या मुलींसाठी याच्यामध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की मेरिट खूप हाय लागतं. जे डिफेन्समध्ये विद्यार्थी आहेत त्यांचं मेरिट थोडंफार कमी लागेल, पण जे नॉन डिफेन्समध्ये येत असेल त्यांचं मेरिट हाय लागणार आहे. मुलींसाठी पण मेरिट हाय लागणार आहे. तो याच्यामध्ये आणि हे जे आर्मी स्कूल आहेत देशामधले टॉपचे स्कूल आपण म्हणतो की ज्या मुलांना भविष्यामध्ये एनडीए कडे जायची खूप इच्छा आहे, अपेक्षा आहे, तर त्यासाठी हे चांगले स्कूल आहेत. त्यासाठी ही चांगली संधी आहे. आणि हे एक्झामचा अनुभव सैनिक स्कूलच्या परीक्षेच्या अगोदर असल्यामुळं मुलांना ही एक चांगल्या लेवलची राष्ट्रीय एक्झाम दिल्याचा जे अनुभव आहे तो मुलांना या एक्झाममधून येतो. मोस्टली याचं सर्वांना पुणे आर्मी कॅम्प या ठिकाणी सेंटर पूर्ण महाराष्ट्रासाठी मिळतं आणि त्यावेळेस मुलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आलेले असतात. तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की फॉर्म भरत असताना आपल्याला एक्झाम सेंटर जे निवडायचं आहे ते सर्वांनी महाराष्ट्रातलं प्रथम चॉईस देणं महत्त्वाचं आहे आणि ते पण लवकर फॉर्म भरला तरच ते आपल्याला मिळू शकेल. त्याचबरोबर मेडिकल सेंटर पण आपल्याला तिथे निवडत असतं, मुलांचे मेडिकल चेकअप होतं त्यासाठी ते सुद्धा आपण पुणेमधलं फर्स्ट चॉईसमध्ये निवडलं पाहिजे. तो फॉर्म भरायला दिलेले आपल्याला त्यांनी फॉर्म भरण्यासाठी लास्ट डेट आहे 19 सप्टेंबर. फॉर्म भरण्यासाठी लास्ट डेट आहे 19 सप्टेंबरच्या आत आपला फॉर्म भरायचा आहे. तो अशा पद्धतीने हे जे 5 आर्मी स्कूल आहेत हिमाचल प्रदेश मध्ये चायले ठिकाणी, राजस्थानमध्ये अजमेर, ढोलपूर आणि कर्नाटकमध्ये बेळगाव आणि बँगलोर यासाठी हे फॉर्म सुटलेले आहेत. आता आपण बघूया ह्याचा फॉर्म कसा भरायचा आहे. वेबसाईटला जाऊया आपण याच्या. तर आपण आले राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या वेबसाईटवरती. ही वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. याच्यामध्ये दिले आपल्याला राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ॲप्लिकेशन, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे. पुढं दिसते आपल्याला इथं इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ॲप्लिकेशन किंवा न्यू युजर रजिस्ट्रेशन आणि लॉग इन ऑलरेडी रजिस्टर्ड. ओके, तर आपल्याला त्यांनी लास्ट डेट दिलेला आहे 19 सप्टेंबरपर्यंत आपला फॉर्म भरायचा आहे. तर आता आपण हा फॉर्म पहिल्यांदाच भरत आहोत RMSचा, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा न्यू युजर रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणार आहे. युजर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण जो तिथे ईमेल ID आणि आपला जो फोन नंबर त्या ठिकाणी देणार आहे त्याच्यावरती आपल्याला त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे ज्यावेळेस आपण युजर रजिस्ट्रेशन करणार आहे. आणि मग ते युजरनं जे आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे आणि त्यातला जो पासवर्ड आहे तो आपण स्वतः सेटअप करणार आहे, तो आपण लिहून घ्यायचा आहे तो पासवर्ड. आणि या दोघांचा वापर करून म्हणजे रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्डचा वापर करून नंतरच्या सेकंड पोस्ट स्टेपला आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहे. तो पहिल्यांदा आपली पहिली स्टेप आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन. इथं आपण रजिस्ट्रेशन करणार आहे. या ठिकाणी दिसते आपल्याला विद्यार्थ्याचं नाव, फादर्स नेम, मदर नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आणि तो जे कारण पुढे भविष्यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये ईमेल ID मोबाईल नंबरवरती खूप महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे जो चालू ईमेल ID किंवा मोबाईल नंबर आहे तो तिथे टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर डिझायर्ड पासवर्ड जो आपण स्वतः तो पासवर्ड बनवायचा आहे 8 कॅरेक्टर्समध्ये, अप्पर अँड लोअर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर वापरून याचा एक पासवर्ड बनवायचा आहे. दोन्ही साईडला टाकायचा आहे. कन्फर्म करायचा पासवर्ड. आय ॲग्री करायचं आहे. आय ॲग्री केल्यानंतर OTP आपल्याला येणार आहे आणि तो OTP सेपरेट येणार आहे. मोबाईल नंबरसाठी सेपरेट OTP येणार आहे आणि ईमेल साठी सेपरेट येणार आहे. ईमेलचा OTP यायला वेळ लागत आहे, थोडंसं वेट करावं लागतं ईमेलचा OTP यायला. आणि ते आल्यानंतर मग आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तो अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट स्टेप या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. आणि मग ही फर्स्ट स्टेप झाल्यानंतर आपल्याला लॉग इनमध्ये जायचं आहे. तो अशा प्रकारे आपण न्यू युजर रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती आपला रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे. त्याच्या आधारे आपल्याला लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर मग पुढे फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी काही फीज वगैरे आहे तेही आपण बघणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये. पण आता महत्त्वाची गोष्ट आहे की RMSचा जो फॉर्म निघालेला आहे हा 19 सप्टेंबरच्या आत भरायचा आहे. एक चांगली संधी आहे मुलामुलांना. जे पालक डिफेन्समध्ये आहेत त्यांना तर चांगली संधी आहे, जे नॉन डिफेन्समध्ये त्यांच्यासाठी एक अनुभव म्हणून हे एक टॉपची एक्झाम देशामधली आहे. तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे नक्की आपण शेअर करू शकता. आणि जर का आपल्याला अजून अडचणी असेल तर आपण नक्कीच कमेंट पण करू शकता या ठिकाणी. तो यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आज आपण पाहतो सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालय याची आपण तयारी करत असतो. त्यासाठी लाईव्ह क्लासेस आपले चालू असतात मुलांचे. त्यासाठी आपले वेगवेगळे ग्रुप्स असतात. त्याच्यामध्ये आतापर्यंत वेबिनारमधून आपण लाखो पालकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि जे लाईव्ह क्लासमध्ये आपले मुलं तयारी करतात त्याला डायरेक्ट लाईव्ह लेक्चर चालतं, एक्झामपर्यंत मुलं तयारीला असतात. हा असा वेगळा ग्रुप राहतो. आणि आपले जे लेक्चर्स आहेत प्रत्येक लेक्चर आपला रेकॉर्ड आहे. आपले जे ॲप्लिकेशन्स आहेत तर मोबाईल ॲप्लिकेशनमधून आपल्याला रेकॉर्डिंग कोर्सेस किंवा PDF मटेरियल पाहिजे असेल तर तिथे उपलब्ध आहे. तिथं आपण हे चेक करू शकता. जर काय अडचण असेल तर खाली नंबर दिला त्याला मेसेज करू शकता. थांबू आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.